Yes. Yes. Yes, ma'am. Okay, okay. Thank you, thank you. Okay. Is Marathi fine with everyone? की आपण मराठी हिंदी काय कॉम्बिनेशन वापरायचंय? The combination will be better. ओके ओके, चलेगा. तो मेनली मैं मराठी में रखूंगी कॉन्वर्सेशन. एंड अगर बिकॉज आई कैन सी दैट मेजॉरिटी ऑफ द पीपल हिअर आय एम अज्युमिंग वर्क इन महाराष्ट्र. चॅट मध्ये मला क्विकली सांगाल का की तुम्ही आता कुठल्या गावात, शहरात किंवा कुठे आहात, सो दॅट मला कळेल की आपल्याकडे कुठून कुठून लोक आली आहेत. थँक्यू माधुरी मॅम. थँक्यू स्वप्नील सर. थँक्यू चारुशीला मॅम. थँक्यू अझहर सर. ओके, तर लोक जॉईन होत आहेत आणि आय कॅन सी की नंदुरबार, गडचिरोली, अमळनेर असं बरेच काही काही जागा दिसत आहेत. मी पुण्यावरनं जॉईन होतीये. तर लोक जॉईन होत आहेत तोपर्यंत मी फक्त माझा एक संक्षिप्त परिचय देते. मी एकदा मराठीत करेन आणि एकदा हिंदीमध्ये पण करेन. येस, गडचिरोली. ओके, सो सगळ्यांना नमस्कार. मी नुपूर पंडित. मी एज्युकेशन क्षेत्रामध्ये तुमच्या कंपॅरिझन मध्ये खूपच यंग आहे. मी गेली 10 वर्ष या क्षेत्रात कार्यरत आहे. सुरुवातीला माझाही प्रवास एक टीचर म्हणून सुरू झाला. मी आमच्या पुण्यामध्ये एका वस्तीमध्ये एक लर्निंग सेंटर उघडलं, जिथे शाळेत जी आउट ऑफ स्कूल चिल्ड्रन आहेत त्यांच्याबरोबर मी काम करायला सुरुवात केली, सो दॅट ते शाळेत पुन्हा जॉईन होतील. आणि ते काम मी 2 ते 3 वर्ष केलं आणि ते मी माझ्या शिक्षणाच्या साईड बाय साईड करत होते. माझं MSc बायोटेक्नॉलॉजीचा कोर्स चालू होता आणि ते करता करता मला रिअलाइज झालं की मला ह्या क्षेत्राबद्दल आवड आहे. म्हणून मग मी PhD न करता मी सोशल सेक्टरमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न केला. थँक्यू माधुरी मॅम. तर सोशल सेक्टरमध्ये आले आणि एकदम एज्युकेशनमध्ये आले तर शिकवणं वगैरे ठीक आहे, पण तुम्ही सगळे पण जसं ट्रेनिंग घेता तसं मलाही थँक्यू परमवीर सर, मलाही ट्रेनिंगची गरज भासत होती की आपल्याला शिकवण्यासाठी थोडंसं अजून ट्रेनिंग घेतलं पाहिजे. आणि जर तुम्ही ऐकलं असेल तर टीच फॉर इंडिया नावाची एक संस्था आहे जी अशाच आमच्यासारख्या युथला ज्यांना आवड आहे समाजकार्याची त्यांना ट्रेन करतात. आणि गव्हर्नमेंट शाळेमध्ये आम्ही ऍज अ टीचर 2 वर्ष पूर्ण वेळ जॉईन होतो. आणि तो 2 वर्षाचा प्रोग्राम असतो आणि त्याच्या आधी आम्हाला पूर्णपणे एक 2 महिन्याचं रेसिडेन्शियल ट्रेनिंग मिळतं, ज्याच्यामध्ये सगळ्या पॅडागॉजीज, सगळे मुलांचं मानसशास्त्र आणि मॅनेजमेंट हे सगळ्यावरती खूप एक रिगरस ट्रेनिंग मिळतं. तर ते जॉईन केल्यानंतर मग माझा प्रवास फॉर्मली सुरू झाला. थँक्स वैशाली मॅम. आणि मग या क्षेत्रामध्ये मी तेव्हापासून आहे 2017 पासून मग फॉर्मली मी NGO सोबत काम करायला लागले. सो 2 वर्ष मी गव्हर्नमेंट स्कूलमध्ये टीचर होते. 6वी 7वीची मुलं होती माझी. आणि त्याच्यानंतर मग मी छत्तीसगडमध्ये काम केलं, कारण मला गावातही काम करायचं होतं. तर जो आपला नक्षल एरिया आहे छत्तीसगड मधला, गडचिरोलीचे जे आहेत त्यांना माहिती असेल दंतेवाडा. सो दंतेवाड्यामध्ये मी काम केलं 1 वर्ष ऍज अ प्रोग्राम मॅनेजर. आणि तो आमचा स्कूल इम्प्रुव्हमेंट प्रोग्राम होता. सो तिथले शिक्षक, आपले जे क्लस्टर लेवलचे अधिकारी आणि विद्यार्थी या सगळ्यांबरोबर आम्ही काम केलं. आणि त्याच्यानंतर मग कोविड आला. तर कोविडच्या दरम्यान मग मी सिंगापूरला जाऊन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये एक मास्टर्स डिग्री घेतली. आणि त्यानंतर मग मी 3 वर्ष जवळजवळ मध्य प्रदेश जे राज्य शिक्षा विभाग आहे त्यांच्यासोबत काम केलं. आपल्यासारख्याच वेगळ्या वेगळ्या टीचर्स सोबत काम केलं. तिकडे मला मेनली हिंदीमध्ये ट्रेनिंग द्यायला लागायचं. बऱ्याच वर्षांनी मी मराठीमध्ये कोणाशी तरी एवढा वेळ बोलणार आहे.
सो मध्य प्रदेशमध्ये मेनली हिंदी मध्ये ट्रेनिंग व्हायचं आमचं. आणि दीक्षा ऍप तुम्हाला माहिती असेल तर दीक्षा ऍपवरचे बरेचसे कोर्सेस जे मध्य प्रदेशचे आहेत ते कोर्सेस बनवण्यामध्ये माझा खूप मेन रोल होता. म्हणजे ते माझं मेन काम होतं तिकडे. तर आणि आता मी पुण्यामध्ये एका संस्थेत रुरल डेव्हलपमेंट मध्ये ती काम करते, प्रतिमा फाउंडेशन. तिथे प्रोग्राम डिझाईन, मॉनिटरिंग, इव्हॅल्युएशन वगैरे करते. सो असा माझा प्रवास झालेला आहे. पण नक्कीच तुमच्यापेक्षा मी खूपच यंग आहे. अँड डेफिनेटली की आता मी थोड़ा हिंदीला स्विच होते कि डेफिनेटली आप सबसे सीखना ये मेरा मेन गोल है आज. क्योंकि ये ट्रेनिंग सेशन नहीं है, इसको मैं ट्रेनिंग सेशन की तरह नहीं देख रही हूँ. इसको मैं एज अ डिस्कशन देख रही हूँ कि जहां पे अलग अलग लोग जुड़े और वो किसी फेमिलियर टॉपिक पे अपने आइडियाज शेयर करें ताकि हम सब लोग कुछ आइडियाज लेकर जाए और हमारे काम में वो आइडियाज यूज कर पाए. सो दैट इज जस्ट अबाउट मी. तर before moving ahead, Prema, is there anything that you guys want to add, say? No, that's perfect. I think this is today's the fourth session. Okay. So normally I think आज काफी स्कूल में लास्ट वर्क डे है बच्चों का. टीचर्स मुझे लगता है by 3:10 more teachers and headmasters you will get to see. I just want that before you start your session, ask them whether they heard about this topic before, have they worked on it, and then when we will start, they will get this feeling that okay, fine, we have understood. And anything, as we discussed earlier, anything which you share with them, it should be relatable, how they can implement in the class. That's all. Thanks, Prema. I remember all these top pointers that you gave me. So मैंने PPT भी उसी तरह से structure किया है. ठीक है. So let me just allow to share my screen. जी. माझी स्क्रीन दिसतीये का सगळ्यांना? Yes, ma'am. ओके ओके. सो टॉपिक मध्ये डायरेक्ट जायच्या आधी Okay. We got your PPT is not your screen. We can see, but आपका Okay. PPT नहीं दिख रहा है. You Okay, go just a back second. and again, हाँ. Just a second. आता दिसतंय? नहीं, click to exit the full screen. I don't know why it is not showing the full screen. I can see your screen, but as soon as you click that, full नहीं दिख रहा है. Niyati, can you help, ma'am? जी, क्योंकि मैंने कॉल ज्वाइन करने से पहले एक बार खुद से ट्राई किया था, तब वर्क हुआ था वो. No problem. तो आप एक बार उसको स्क्रीन शेयर करो. वो जब स्लाइड शो कर रहे हैं ना आप, तो वो आपका इमेज नहीं दिखा रहा है. ओके ओके. ओके. Is it visible now? Yes, ma'am, visible. Okay, okay, perfect. तो इवन इफ इट्स रिटन इन मराठी, मैं एक बार एकदम शॉर्ट में एक्सप्लेन करती हूँ कि क्या करना है हमें. तो सबसे पहले आई नो कि आप सबका काफी बिजी डे रहा होगा, तो सब लोग एक लंबी सांस लीजिए, एक दीर्घ श्वास घ्या. श्वास घेतल्यानंतर एकदा विचार करा की आज कसं वाटतंय तुम्हाला, कसा आहे तुमचा मूड. याच्यावर काहीच बोलायचं नाही आपल्याला, आता फक्त विचार करायचा की मूड कसा आहे आपला. आणि आता कल्पना करायची आहे की तुमच्या मूडला काहीतरी एक रंग आहे. तो रंग कुठला असेल? आणि कमेंट मध्ये मला सांगा की तुमचं नाव काय आहे आणि तुमच्या मूडचा आज रंग काय आहे. तुमच्या मनस्थितीचा, तुम्हाला आता काय वाटतंय त्याचा रंग काय. सो फॉर एक्झाम्पल मी लिहिलंय इकडे की
माझं नाव नुपूर आणि माझा रंग आता मूळचा सोनेरी आहे, कारण माझ्यासाठी ही सुवर्ण संधी आहे तुमच्यासारख्या लोकांबरोबर, अनुभवी लोकांबरोबर मला इंटरॅक्ट करायला मिळतंय. सो ते माझं उत्तर आहे. माधुरी मॅम, तुम्ही फक्त तुमच्या ह्याला मूडला रंग देण्याचा प्रयत्न करा ना. तुमचा अँक्शस कसा दिसेल, कुठल्या रंगाचा आहे? ओके, वैशाली मॅमचा ब्लू आहे. ओके, माधुरी मॅमचा पर्पल आहे. ओके, सॅड आणि अँक्शस लोक आहेत का आपल्याकडे? सपना मॅमचा पण पर्पल आहे. चारुलता मॅमचा ग्रीन आहे. थँक्यू चारुलता मॅम, तुम्ही फॉर्मॅट फॉलो केला. चारुशीला मॅम हॅपी ग्रीन आहेत. हो, ओके. काही सरांकडनं पण मला उत्तर घ्यायचे, कोणी सर असतील तर त्यांचं पण ऐकायला आवडेल मला. फातिमा मॅमचा येलो आहे. ओ नाईस. स्वप्नील सरांचा स्काय ब्लू आहे. थँक्यू स्वप्नील सर रिप्लाय करण्यासाठी. ओके, सो असे बरेच रंग आपल्याला दिसत आहेत आणि तुमची उत्तरं येत राहू द्या. पण माझ्या माहितीनुसार आपलं सेशन 1 तासाचं आहे, त्याच्यामुळे आपण फार फार तर अजून 1 मिनिटं घेऊया ह्या ऍक्टिव्हिटीवरती. ज्यांना टाईप नाही करायचंय ते अनम्यूट करून पण सांगू शकता की आज तुमच्या मूडचा रंग काय. बोरसे सरांचा ग्रीन आहे. तुषार बोला सर. खैरनार. हा, हिरवा. हिरवा. ओके, परफेक्ट सर, थँक्यू. या 6 रंगांच्या पलीकडेही तुम्ही रंगांचा विचार करू शकता. गजानन सर पण ग्रीन आहेत, गोविंदा सर पण ग्रीन आहेत. अरे वा 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 सर, तुम्ही सगळे लोक हॅपीनेस घेऊन आले इकडे. ओके, सो आपला 1 मिनिट झालेला आहे. सो आणि थँक्यू सगळे जे ओ विशाल सरांचा रेड का हो सर एवढे चिडले? ओके, विशाल सरांना आपण जरा कूल ऑफ करायला टाइम देऊया. ओके, सचिन पाटील सरांचा स्काय ब्लू आहे. ओके, थँक्यू सो मच. थँक्यू. खूप सारे ग्रीन, ब्लूज, एक रेडही पाहिलाय आपण आणि खूप सारे पर्पलही पाहिलेत. तर आय एम होपिंग की या सेशनच्या एंड पर्यंत आपण बऱ्यापैकी सगळेजण ग्रीन पर्यंत किंवा अगदी रेनबो ही होऊन जाऊ. सो विथ दिस आपण लेट्स मूव्ह ऑन. तर कुठलीही चर्चा जेव्हा वयस्कर लोकांमध्ये होत असते तेव्हा माझं असं म्हणणं आहे की त्याच्यासाठी काहीतरी आपण एक समजुतीचा करार करायचा असतो, की ठरवायचं असतं की काय काय करायचं बाबा या चर्चेमध्ये, कसं बोलायचंय, कसं वागायचंय. त्याच्याने ती चर्चा खूप सुगम होते आपली. आणि त्याच्यासाठी मग मी 3 नॉर्म्स फक्त सांगतेय की एक तर आपलं मन मोकळं ठेवायचंय आज आणि आकाश खुलं ठेवायचंय. म्हणजे काय, ओपन माइंडेड रहना है आज और क्रिएटिविटी के साथ सोचना है. बिल्कुल ही यार मेरा ये आइडिया कैसा रहेगा, मैं आंसर दूं या नहीं, ये नहीं सोचना है. एकदम खुला दिमाग रखना है. या फिर ऐसे भी हो सकता है आपके दिमाग में आएगा यार ये मुझे पहले से ही पता है, क्या क्यों ही मैं सुनूं. सो देयर इज ऑलवेज दिस चांस कि आप कुछ नया सीखोगे. तो ऑलवेज कीप ओपन माइंड थ्रू आउट दिस डिस्कशन. दुसरी गोष्ट, आय थिंक आपल्या सगळ्यांना एक शिक्षक म्हणून थोडीशी भीती असते, कारण शिक्षकाला नेहमी एक बरोबर राहावं लागतं आणि नेहमी असं एक परफेक्ट राहावं लागतं. पण आत्ताचा जो स्पेस आहे तिथे आपण चुकत शिकूया. म्हणजे आपल्याला परफेक्ट नाही बनायचंय, आपल्याला रिफ्लेक्ट करायचंय की जे काय आपण चुकलो जरी बाबा, तर त्याच्यावरती चिंतन मनन करून कसं आपण शिकू शकतो. आणि तिसरं जर तुम्ही पाहिलं तर तिसरं आहे की आवाज कुणाचा, प्रत्येकाचा. ओके, वैशाली मॅम साडक कारण त्यांचे स्टुडंट्स घरी गेले. ओके, सो आवाज कुणाचा प्रत्येकाचा म्हणजे काय की
आपल्याला एक एक दोनच आवाज नाही ऐकायचे. आणि चॅटमध्ये मला बरेचसे आवाज बघून खूप छान वाटलं, कारण हेच आपल्याला हवंय या सेशनमध्ये, की प्रत्येकाचा आवाज महत्वाचा आहे. जर तुम्ही पाहिलं तिथे मी एक गिटार दाखवलेलं आहे, की म्युझिकमध्ये कसं वेगळी वेगळी वाद्य एकत्र आली आणि ट्यूनमध्ये वाजायला लागली तर खूप सुंदर म्युझिक तयार होतं. तसंच जर आपल्या सगळ्यांचे वेगळे वेगळे पर्स्पेक्टिव्ह आज जर शेअर केले गेले तर आपल्याला खूपच जास्त सुरेल म्युझिक आणि एक चांगलं सुरेल सेशन मिळेल. सो ही 3 आपले आजचे नॉर्म्स आहेत, की मन मोकळं ठेवा, माइंड ओपन ठेवा, रिफ्लेक्ट करा, रिफ्लेक्ट करून शिकूया आणि युअर युनिक पर्स्पेक्टिव्ह मॅटर्स. तुमचा पर्स्पेक्टिव्ह नक्की शेअर करा. आणि डेफिनेटली जर तुम्हाला बोलायचं असेल, तुम्हाला तुमचा पर्स्पेक्टिव्ह शेअर करायचा असेल, तो कसा करायचा? तर एक तर तुम्ही हँड रेज बटन करू शकता, किंवा मग मी जर म्हणले डायरेक्ट अनम्यूट करून शेअर करा, तर तुम्ही शेअर करू शकता. कारण एकदम सगळ्यांनी अनम्यूट केलं तर आपल्याला ऐकू नाही येणार, म्हणून हँड रेज करायचा. आणि दुसरं म्हणजे चॅट. तर चॅट वरती तुम्ही सगळे विचार जसे आता शेअर करताय तसे करतच राहा. ओके, आता जे जे लोक जॉईन झाले त्यांना सगळ्यांना पुन्हा एकदा वेलकम. आता फक्त सेशनचं आपण नॉर्म्स सांगितलेले आहेत आणि आता मेन सेशनकडे आपण वळणार आहोत. सो आता तुमच्या समोर तुम्हाला 2 चित्र दिसतात. या दोन्ही चित्रांकडे तुम्हाला बघायचंय आणि विचार करायचा आहे की या 2 चित्रांमध्ये काय कनेक्शन आहे, काय साधर्म्य आहे, काय सिमिलर आहे. इन 2 पिक्चर्स में क्या कनेक्शन है. ह्या 2 चित्रांमध्ये काय कनेक्शन आहे असं वाटतं तुम्हाला, तुमच्या मते? मे बी सम ऑफ अस कैन गेट स्टार्टेड. प्रेमा, आपको क्या लगता है कि इन 2 पिक्चर्स में क्या कनेक्शन है? स्वप्नील सर बोल रहे दोनों सेम है. सर मला ऐकायला आवडेल की असं का वाटतंय तुम्हाला, सेम म्हणजे काय? हॅलो मॅम. बोला बोला. हॅलो मॅम. हा बोला ना सर, ऐकू येतंय मला. ते एक पहिलं जे पिक्चर दिलंय त्यामध्ये एक प्रकारचं फ्ल्यूड आणि काहीतरी एक सुनामी सारखं एक पिक्चर त्या ठिकाणी दिसतंय. एक पाण्याची लाट तयार होते आणि अनबॅलेन्स त्या ठिकाणी ते एक पिक्चर तयार झालेलं आहे. आणि ते जे काही ते जे काही लिक्विड असेल किंवा जे काही फ्ल्यूड आहे त्यामध्ये जे काही त्याचा पाण्याचा वेग आहे तो त्या ठिकाणी चेंज होताना दिसतोय. त्यानंतर पाण्यामध्ये जो काही आपल्याला बदल दिसतोय त्याच्या हालचालींमध्ये, त्याच्या ऍक्सेलरेशन मध्ये किंवा कुठे त्याच्यावर अनबॅलेन्स फोर्स ऍक्ट झालेला आहे. म्हणून अशा पद्धतीने ते पिक्चर सुनामी सारखं तयार झालेलं दिसतंय. एक प्रकारचं ती लाट असावी समुद्राची आणि त्याला बॅलेन्स असं एक इक्वेशन बाजूच्या पिक्चर मध्ये दिलेले आहे. हा, म्हणजे जे काही लिक्विड असेल किंवा आपण त्याला फ्ल्यूड म्हणू शकतो आणि त्यातील जे काही मास असेल ते मास किंवा त्याची जी काही वेलोसिटी आहे ती त्या ठिकाणी बदलताना दिसते. म्हणजे एक प्रकारे त्या ठिकाणी मास फोर्स जे काही इक्वेशन आहे म्हणजे मास इंटू ऍक्सेलरेशन एक प्रकारचे तो लॉ आपल्याला तो बघायला भेटतोय. ओके ओके, व्हेरी न्यूटन्स लॉ क्लोज सर, आपल्याला व्हेरी त्या क्लोज. ठिकाणी. व्हेरी क्लोज. थँक्यू सर. ओके, अजून अजून कोणाचा काही पर्स्पेक्टिव्ह? माधुरी मॅमचा सिमिलर पर्स्पेक्टिव्ह आहे सर तुमच्या.
हॅलो मॅडम. Hello. येस बोला. हॅलो. बोला ना. पहिल्या चित्रामध्ये आकाशात किंवा आकाशामध्ये फिरणाऱ्या लाटा दिसत आहेत आणि दुसऱ्या चित्रामध्ये त्याच्या प्रवाहाचं गणित मांडलेलं आहे. म्हणजे दोन्ही चित्रांमध्ये गती आणि प्रवाह आणि तरंग यांचे प्रदर्शन दिसत आहे. बरोबर. परफेक्ट. ओके. सो मला असं वाटतंय की दिस ग्रुप इज व्हेरी वेल प्रिपेअर्ड. कारण युजली मी जेव्हा ही चित्र कोणालाही दाखवते तर जर तुम्ही बहुतेक खूपच रिसर्च केलेले सगळे टीचर्स आहात, पण जनरली हे मी कुठल्याही टीचर्सशी किंवा कुठल्याही जनरल ऑडियन्सशी शेअर करते तेव्हा त्यांना एकदम एका नजरेमध्ये या दोन्ही चित्रांमध्ये काही साधर्म्य वाटत नाही, म्हणजे कळतच नाही. म्हणजे बरेच जण म्हणतात की असं कसं आहे, एकीकडे काहीतरी गणित दिसतंय आणि एकीकडे पेंटिंग दिसतंय, तर मला तर त्याच्यात कनेक्शन दिसत नाहीये. पण जसं तुम्ही सगळ्यांनी खूप करेक्टली सांगितलं की डावीकडे जे चित्र आहे विन्सेंट व्हॅन गॉग यांचं स्टारी नाईट हे पेंटिंग आहे ते, तर याच्यामध्ये तुम्ही हा समुद्र नाहीये पण ही हवा आहे आणि हवेचा कसा फ्लो असतो. सो युजली समुद्राच्या लाटा किंवा धूर किंवा हवेतल्या काही कणांची जी मोमेंट असते, टर्ब्युलंट फ्लो म्हणतात त्याला, तर टर्ब्युलंट फ्लो आपल्याला दिसतोय या चित्रामध्ये आणि त्याचंच गणितीय रूपांतर, जसं तुम्ही सगळ्यांनी खूपच ऑलमोस्ट एकदम क्लोज होते सगळेच की गेस केलं की त्याचं गणितीय किंवा फिजिक्स मध्ये जे रूपांतर आहे ते आपल्याला उजवीकडे दिसतंय. सो ह्या दोन सिमिंगली अनरिलेटेड गोष्टी ज्यांचा पाहता क्षणी एखाद्या सामान्य माणसाला काही संबंध वाटणार नाही, त्यांचा हा एक संबंध आहे. सो हेच आज आपण आजच्या सेशनमध्ये एक्सप्लोर करणार आहोत की शिक्षण प्रक्रियेत कला. सो कला एकात्मिक शिक्षण ही तुम्ही ऑब्व्हियसली सगळ्यांना माहिती असेल ही टर्म, आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन, याच्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. आणि विषय नवीन नाहीये ऑब्व्हियसली. आय एम व्हेरी शुअर की खूप तुमच्यापैकी सगळ्यांनी हे कधी ना कधीतरी केलंय आणि सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आपण या विषयावरती चर्चा करणार आहोत आज. तर आय जस्ट वॉन्ट टू नो की कला एकात्मिक शिक्षण तुमच्या मते काय? मॅम can I? बोला. मॅम कला एकात्मिक शिक्षण म्हणजे आता मराठी असेल, गणित असेल, विज्ञान असेल, कुठलाही विषय असेल तो आपण नेहमी आपल्या पारंपरिक पद्धतीने म्हणजे चॉक बोर्ड याच्या सहाय्याने शिकवतो. परंतु तोच कठीण घटक प्रत्येक विद्यार्थ्याला फळ्यावर खडूने समजेल असे नाही. मग तो समजावून सांगण्यासाठी शिक्षक जेव्हा ते कलात्मक पद्धतीने वेगवेगळ्या पद्धती वापरून शिकवतील, त्यांच्या अनुरूप जी कौशल्य ते वापरतील, यांचा जेव्हा सरमिसळ होईल, वेन इट विल बी इंटिग्रेटेड विथ आर्ट, विथ देअर स्किल, then it will be a art integrated learning in my thinking perspective. Yes ma'am. Like really pleased to know that. आणि नवीन व्हॉइस ज्यांनी आतापर्यंत कधी कोणी बोललं नाहीये. कोणीही तुम्ही चॅट मध्येही उत्तर देऊ शकता किंवा अनम्यूट करून शेअर करू शकता, जसं मॅमने केलं आता. एका विषयाच्या दुसऱ्या विषयाशी परस्पर संबंध. ओके सर, एक्झाम्पल देऊ इच्छिता का काही? ओके. सो अजून एक उत्तर मिळाल्यावरती आपण पुढे जाऊया, कारण आय थिंक आपल्या समूहातच खूप लोकांना बरंच नॉलेज आहे आणि आपण त्याच्यातच टॅप करूया इन्स्टेड ऑफ पीपीटी वगैरे सगळं. इट्स फाईन.
अजून एक जण कोणीतरी, कारण उत्तर येत आहेत बरोबर. हॅलो मॅडम, मी बोलू? हा मॅम बोला ना. कला शिक्षण पद्धती म्हणजेच की शाळेमधील विविध विषय आहेत, जसे की गणित, विज्ञान, भाषा, समाजशास्त्र, हे नृत्य, संगीत, नाट्य, चित्रकला या कलांच्या माध्यमातून शिकवले जातात. जसं उदाहरणार्थ गणितामधील आकृती व प्रमाण हे आपण रांगोळी काढून शिकवू शकतो, किंवा भाषेमधील एखादी कथा असेल तर ती आपण रंगभूमीवर सादर करू शकतो. परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. सो ही तिन्ही उत्तरं एकदमच परफेक्ट होती. आणि मॅमनी, चारुलता मॅमनी एंडला ते खूप व्यवस्थित समराईज पण केलं की थोडं ब्रॉड झाल्या पहिल्या 2 डेफिनिशन्स, आणि मॅमनी ते थोडं समराईज करून एक नॅरो त्याला अप्रोच दिला की कला एकात्मिक शिक्षण म्हणजे बरोबर की 2 विषयांमध्ये इंटिग्रेशन करायचं. पण कुठले 2 विषय? तर कुठला तरी एक विषय जो आपण शिकतोय त्याला कलेसोबत जोडणं आणि मग तो शिकवणं. आणि मग कला म्हणजे काय, जसं मॅम म्हणाल्या, संगीत, दृश्यकला, व्हिज्युअल आर्ट्स, नृत्य, नाटक, हस्तकला, या वेगळ्या वेगळ्या कला क्षेत्रांशी आपण जर आपले विषय जोडून शिकवले तर त्याला म्हणतात कला एकात्मिक शिक्षण, कलेला सामावून घेऊन दिलेलं शिक्षण. तर याच्यामुळे आपण विद्यार्थ्यांना एक सलग असा एक कोहिरंट आणि अर्थपूर्ण शिक्षण अनुभव देऊ शकतो. म्हणजे फक्त बाबा आत्ता विमान बनवलं आणि मग चला आता पाढे लिहा, यांचा काही एकमेकांशी संबंध नाही, राईट? तर त्याला आपण कला एकात्मिक शिक्षण नाही म्हणणार. जेव्हा आपण जो विषय शिकवतोय त्याच्याशी कलेला जेव्हा जोडतो तेव्हा त्याला आपण म्हणणार कला एकात्मिक शिक्षण. तर मॅमनी पण जे एक्झाम्पल दिलं की रांगोळी, जे गणितातले आकार वगैरे आहेत ते रांगोळीनी काढून शिकवणे, किंवा कोनांचे गुणधर्म शिकवताना ओरिगामी कलेचा वापर करणे. सो जर तुम्ही अरविंद गुप्तांच्या वेबसाईटवर गेला, अरविंद गुप्ता खूप जणांना माहिती असतील, ते खूप फेमस सायंटिस्ट आहेत आणि ते त्यांचं कबाड से जुगाड हे खूप फेमस फिलॉसॉफी आहे की सायन्सचे वेगवेगळे प्रयोग कसे आपल्या सिंपल घरात असलेल्या वस्तूंची कसं करू शकतो आपण. तर वन ऑफ द फ्रेंड्स ऑफ अरविंद गुप्ता, त्या सरांचं मला आता नेमकं नाव नाही आठवत आहे, बट ही टॉट ऑल द जॉमेट्रिक कॉन्सेप्ट लाईक अँगल्स, त्याच्यानंतर 3D इमेजेस, व्हॉल्युम्स, surface areas of those, आणि why their equations are the way that they are using origami. म्हणजे ते लिटरली असं काय करायचे, कोन बनवून द्यायचे आणि मुलांना सांगायचे की त्याच्यामध्ये तुम्ही राईस भरून बघा, आणि क्यूब बनवायचं त्याच्यात राईस भरून बघा, आता मग कोणाचं व्हॉल्यूम जास्त आहे, मग ते सरफेस एरिया टू व्हॉल्यूम रेशो, असे बरेच काय काय त्यांनी जे काही आपले क्लिष्ट जॉमेट्रिक गोष्टी असतात ते केवळ ओरिगामी वापरून शिकवल्या होत्या. सो ह्याला आपण एक कला एकात्मिक शिक्षण म्हणणार. आणि ऑब्व्हियसली ह्याच्यामध्ये मग एक एक्सपिरियन्शियल लर्निंगचा पण पार्ट येतो, प्रोजेक्ट बेस्ड लर्निंगचा पण पार्ट येतो. पण कला एकात्मिक शिक्षण म्हणजे बेसिकली विषयाला कुठली तरी कला जोडणं. तर मला ऍक्च्युली हा ठीक आहे, लेट्स मूव्ह ऑन की ह्याचे फायदे काय असू शकतात मुलांना पण आणि शिक्षकांना पण. मॅम, येस मॅम. कलेच्या साहाय्याने शिकवलेले जे आपण जॉमेट्रिक फिगर्स किंवा आकार असतील ते मुलांच्या चांगल्या रीतीने लक्षात राहतात. बरोबर, परफेक्ट मॅम, परफेक्ट. येस. समजा एखादा गणित विषय, समजा ट्रिग्नोमेट्री. आता ट्रिग्नोमेट्रीचे जे 6 सूत्र आहे पहिले, कोणासमोरील बाजू भागीला करणं, कोणाला गच्ची बाजू, पण ते एक लयबद्धीने सांगितलं की सकल कसं कसं कल सहल, म्हणजे 6 सूत्र याने पाठ होऊन जातात. म्हणजे स म्हणजे समोरील, क म्हणजे करणं, ल म्हणजे लगतची बाजू, असं शॉर्टकट. आणि मग तो सूत्रात रूपांतर करू शकतो. म्हणजे याला एक थोडीशी लयबद्धता दिली आणि थोड्या वेगळ्या पद्धतीने कलेने घेतलं की हा विषय म्हणजे साध्या सोप्या पद्धतीने शिकवला जातो. परफेक्ट, परफेक्ट सर, थँक्यू फॉर दॅट एक्झाम्पल. सो मॅम आणि सरांनी दिलेलं एक्झाम्पल तेच की साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही शिकवू शकता आणि मुलांना ते लक्षात चांगलं राहतं. अजून
शिक्षकांना पण काय फायदे होतील? शिक्षकांना उत्साह निर्माण होईल. ओके सर, तुम्हाला हे जाणवलंय का तुमच्या अनुभवातनं? हा, कारण गणित शिकवताना जर असं काही वेगळ्या पद्धतीने त्याला की विद्यार्थी म्हणजे गणिताकडे गणित न पाहता थोडस वेगळ्या दृष्टीने पाहतात आणि त्यांचा कल म्हणजे गणिताकडे इनडायरेक्ट असा वाढतो. येस, थँक्यू सो मच सर. येस, अजून एखादा रिस्पॉन्स? शिक्षक विद्यार्थी नाते बळकट होते, त्याच्यामुळे संवाद वाढतो, मजा येते, कठीण विषय सोपा होतो. कठीण विषय सोपा होतो, शिक्षकांचं आणि विद्यार्थ्यांचं बॉन्डिंग चांगलं होतं आणि ऍज अ रिझल्ट अकॅडमिक मुलांना शाळेत अचिव्हमेंट इझी होईल त्याच्याने. येस, परफेक्ट. अकॅडमिक अचिव्हमेंट, दॅट्स द अझम्पशन दॅट वी हॅव, की अकॅडमिक अचिव्हमेंट मुलांचे एंगेजमेंट वाढेल आणि त्याच्याने होईल. डायरेक्ट कोरिलेशन नाही सांगता येणार, पण येस, दॅट्स अ पॉसिबिलिटी. वर्गामध्ये विद्यार्थ्यांनी सर, परत रिपीट करा. शिक्षक आंतरक्रिया वाढते जास्त. बरोबर, इंटरॅक्शन वाढते, एंगेजमेंट वाढते आणि त्याच्यामध्ये कॉग्निटिव्हली जास्त अटेंटिव्ह होतात. बरोबर, परफेक्ट. मनोरंजनात्मक डेव्हलपमेंटला जास्त स्कोप आहे मॅम. येस, व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. ते सोशल स्किल्स किंवा सॉफ्ट स्किल्स जे असतात ते डेव्हलप होतात. बरोबर. ओके, सो आय थिंक वी हॅव गॉट द आन्सर्स आणि आय थिंक सगळेजण खूप मुलांच्या साईडनी पण आन्सर देत आहेत, पण ऍट द सेम टाइम आय थिंक त्याची दुसरी बाजू पण तुम्ही समजता की क्लासमध्ये जेव्हा मुलं खुश असतील तुम्हीही खुश राहाल, मुलं जेव्हा इंटरेस्ट घ्यायला लागतील तुम्हालाही इंटरेस्ट येईल, तुमचाही उत्साह वाढेल आणि एक शेवटी एक अभिमानाची भावना असते जेव्हा आपलं स्टुडंट कोणी चांगला अचीव्ह करतो आणि होलिस्टिकली एक माणूस म्हणून पण खूप जास्त घडतो. सो हे सगळे शिक्षकांचे पण फायदे आहेत. सो बेसिकली कला एकात्मिक शिक्षणामुळे करून पाहायला मिळतं मुलांना, त्याच्यामुळे संकल्पना डीपली लक्षात राहते. आता सरांनी जसं सांगितलं, ट्रिग्नोमेट्री अवघड अमूर्त आहे, खूप ऍबस्ट्रॅक्ट आहे, ते दाखवणं खूप डिफिकल्ट असतं, तर ते अर्थपूर्ण वाटायला लागतं थोडंफार ते गाण्यामुळे आणि त्या रिदममुळे. सगळ्या विद्यार्थ्यांना सामावून घेता येतं. ऍक्च्युली हा एक मुद्दा खूप महत्वाचा आहे की काही मुलं जी असतात त्यांना बोलता नाही येत पटकन, किंवा काही जी मुलं असतात त्यांना लिहून नाही दाखवता येत, किंवा आता जर आपण इंग्लिशमध्ये उत्तर हवं असेल पण त्यांना इंग्लिश येत नसेल तर ते उत्तर माहीत असलं तरी कचरतात. सो ऑफ ऑल दीज चिल्ड्रन, त्यांना सगळ्यांना इन्क्लूड करण्यासाठी कला एकात्मिक शिक्षण इज अ व्हेरी गुड मीडियम, की आर्टसाठी किंवा नाटकासाठी वगैरे सगळे एकत्र येतात. तसे बिहेवियरल सेटिंग झाले वर्गामध्ये की सगळे येतात, किंवा गाणी म्हणायला मुलांना आवडतं. सो दॅट्स अ रिअली इम्पॉर्टंट ऍडव्हान्टेज ऑल्सो. आणि जसं मॅम म्हणाला की सोशल इमोशनल स्किल्स किंवा तसेच सॉफ्ट स्किल्स की कम्युनिकेशन, कोलॅबोरेशन म्हणा, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणा, हे सगळं या गोष्टींमुळे इझी होतं आणि त्यांना यायला लागतं. आणि जसं सगळे म्हणाले की शिक्षणाचा एक आनंद वाढतो. तर बेसिकली हे कसं तयार करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, बट इट्स जस्ट दॅट मी त्याला एक स्टेप वाईज स्ट्रक्चर दिलेलं आहे. काय होतं, कारण जेव्हा आपण विचार करायला लागतो ऍज अन अडल्ट, बिकॉज आपल्याकडे खूप जास्त आयडियाज असतात आणि खूप जास्त थॉट्स असतात, त्यांना एका फ्रेमवर्क मधनं बांधणं आणि त्याचा एक पॉझिटिव्ह आउटपुट क्रिएट करणं हे डिफिकल्ट होऊन जातं. कारण आपण एक काहीतरी करायला जातो मग 50 विचार येतात, आणि त्याच्यामुळे आय एम अ काइंड ऑफ टीचर जी फ्रेमवर्क्स यूज करते टीचिंगमध्ये किंवा स्टेप वाईज मॅनरमध्ये करते. जरी मला माहितीये की मला येतंय तरी मी एका स्टेप वाईज मॅनरमध्ये स्वतःला मुद्दामून बसवून विचार करायला लावते, सो दॅट जो लेसनचा आउटपुट येतो तो नॉर्मली जेव्हा आपण एकदा विचार करून झालेला असतो तेव्हा येतो, त्याच्यापेक्षा खूप जास्त डीप आउटपुट येतो. सो हा माझा अप्रोच आहे, म्हणून मी तुमच्याशी शेअर करतेय. आणि टुवर्ड्स
लाईक आफ्टर आय एक्सप्लेन दिस मे बी आपण अजून डिस्कस करू शकतो की तुम्ही लोक हे कसं करता. तर एक एक करून मी फक्त या स्टेप्स काय आहेत आणि मी त्या कशा फॉलो करते हे सांगते. सो टॉपिक निश्चित करा, विच इज व्हेरी व्हेरी कॉमन सेन्सिकल थिंग, की तुम्ही क्लासमध्ये काय शिकवणार आहे बाबा ते आधी ठरवा. की से कुठला तरी वर्ल्ड वॉर बद्दल शिकवणार आहे किंवा कुठली तरी गणिताची संकल्पना शिकवणार आहे, कुठले तरी अलंकार शिकवायचे बाबा भाषेतले, तर असं काहीतरी एक टॉपिक निवडा. आणि शक्यतो असा टॉपिक निवडा जो नीरस आहे आणि त्याला मजेशीर बनवायचंय. कारण आता जर आपण विचार केला की फॉर एक्झाम्पल थोडंफार जॉमेट्री मुलांना इझी असतं कारण ते दिसत असतं, किंवा काय म्हणतात पाढे लिहिण्याची लहानपणापासून सवय झालेली असते, त्याच्यामुळे ते थोडं इझी असतं. त्याच्यामुळे नॉट समथिंग दॅट चिल्ड्रन आर यूज टू बट समथिंग दॅट चिल्ड्रन गेट बोर्ड विथ, असं काहीतरी टॉपिक निवडायचा. आणि किंवा एखादा टॉपिक जो तुम्हाला व्यवस्थित शिकवता येतो पण तुम्हाला त्याच्यात थोडं क्रिएटिव्ह होऊन बघायचंय, थोडं ट्राय करून बघायचंय, तर असाही टॉपिक तुम्ही निवडू शकता. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे की कला प्रकार निश्चित करा. आणि ह्या स्टेपवरती मी सांगेन की जरी तुम्हाला माहिती असेल की अरे कुठल्या टॉपिक बरोबर काय जातं, तरी मुद्दामून ह्याच्यावरती वेळ घालवा. कारण आपल्याला निश्चित असतं की अरे काय गणित असेल तर मी ओरिगामी वापरतो किंवा ड्रॉइंग वापरतो किंवा मग कटआउट्स वापरेल. आपण त्याच्या पलीकडे कला प्रकारांचा विचार नाही करत. सो गाणं बघा कुठलं आहे का, कुठली हस्तकलेची ऍक्टिव्हिटी करता येईल का, सोशल सायन्सेस मध्ये करता येईल का, किंवा कुठली कथा सांगता येईल का, काही नाट्यमय रूपांतर विद्यार्थ्यांना त्या पार्टचं करता येईल का. म्हणजे मी लिटरली मला आठवते लहानपणी मी सायन्समध्ये जे रोग आणि रोग काय म्हणतात डिसीज कॉझिंग एजंट्स यांचं नाट्यमय रूपांतर केलं होतं वर्गामध्ये, की त्याच्यामुळे मला मी कधीच नाही विसरू शकणार की अरे मलेरिया एडिस इजिप्ती नावाच्या डासांनी होतो आणि मग ते कसा होतो आणि मग ती मादी कशी अंडी टाकते ते माझ्या डोक्यामध्ये एकदम फिक्स झालंय. सो सायन्समध्ये पण असं काहीतरी रॅन्डम टॉपिकला नाटकामध्ये केल्यामुळे ते मला अजूनपर्यंत लक्षात आहे. सो असं काहीतरी वेगळा विचार करा, थोडंसं जी पहिली आयडिया येते त्याला पण थोडं पुश करा की अजून काय आयडिया येऊ शकते. किंवा हे आपण खूप कमी वापरतो क्लासरूम मध्ये की हालचाली किंवा नृत्य. की आय रिमेंबर की एक सिरीज होती हॅना मॉन्टेना नावाची, त्याच्यामध्ये त्यांचं एक बोन सॉन्ग होतं, त्यांना वर्गामध्ये शिकवलं होतं की जे हाडांचे आपले सांधे आहेत ना त्यांची नावं लक्षात ठेवण्यासाठी एक गाणं होतं. आणि त्या गाण्यामुळे तिला सगळे जे सांधे आहेत ते व्यवस्थित लक्षात राहायचे. सो असंही काहीतरी आपण करू शकतो. आणि हे दोन खूप इंट्युटिव्ह आहेत, हे तुम्ही लोक करतच असाल. बट लास्ट ज्याच्यासाठी मी थोडंसं अजून पुश करेन सर्वांनाच, की मी स्वतःलाही केले त्याच्यासाठी, की जेव्हा तुम्ही योजना बनवताय किंवा जेव्हा तुमच्याकडे काहीतरी आयडिया आहे ना त्याच्यावरती आपल्या लोकांचा म्हणजे जे आपले साथीदार आहेत, कधी फ्रेंड्स असतील, टीचर फ्रेंड्स असतील किंवा शाळेतले इतर शिक्षक असतील किंवा कला शिक्षक जरी असतील, तरी त्यांचा फीडबॅक घ्या, त्यांच्यासोबत आयडियाज एक्सचेंज करून त्यांना विचारा की ह्याच्यावरती तुमचं काय मत आहे. किंवा कला शिक्षकांना विचारायचं की हे कसं बेटर करू शकतो, ही कला तुम्ही हे क्लासमध्ये शिकवलंय चित्रकलेच्या, मग हे मी बाकी विषयात कुठे वापरू शकते. किंवा इंटरनेटवर केवढे रिसोर्सेस असतात तेही वापरा. सो बेसिकली जो आपला साचा आहे त्याच्यातनं थोडं स्वतःला बाहेर पुश करण्याचा प्रयत्न करा. कारण आय थिंक आर्ट इज अबाउट दॅट, की आपल्या बाउंड्रीज ज्या आहेत त्यांच्या बाहेर कसं जाऊन विचार करायचा आपण. सो माझं आता प्रवचन झालेलं आहे, लेट्स मूव्ह ऑन टू द नेक्स्ट. ही एकच स्लाइड आहे जिथे मी एवढं बोलणार आहे. सो पहिलं टॉपिक निश्चित करायचा, दुसरं कला प्रकार कुठला वापरायचा त्या टॉपिकसाठी तो निश्चित करायचा, आणि सहकार्य आणि सहनिर्मिती म्हणजे आपल्या आसपासच्या लोकांची हेल्प घेऊन कसं आपण ते बेटर करू शकतो. सो आपण हे करून पाहूया. सो या तिन्ही स्टेप्स वरती तुम्ही विचार करा आणि चॅटमध्ये किंवा अनम्यूट करून तुमच्या आयडियाज मला सांगा. हा मॅडम, समजा मला पृथ्वीचे परिवलन आणि परिभ्रमण हा टॉपिक शिकवायचा आहे मुलांना, तर मग मी याच्यासाठी सादरीकरण किंवा नाट्यीकरण हा प्रकार निवडेल. मग मी त्यासाठी मुलांचीच मदत घेईल.
मग मध्ये एक मुलगा सूर्य म्हणून उभा करेल आणि त्याच्या अवतीभोवती एक मुलगा फिरेल की जो स्वतः पृथ्वी असेल. आणि मग परिवलन मध्ये तो त्या सूर्य बनलेल्या मुलाच्या अवतीभोवती फिरेल आणि त्यासोबतच तो स्वतःभोवती सुद्धा गिरकी घेईल. म्हणजे परिवलन आणि परिभ्रमण हा टॉपिक मुलांना हे नाट्यकरण बघितल्यानंतर परफेक्ट लक्षात येईल. बरोबर मॅम, बरोबर. येस, आम्ही पण केलेलं हे शाळेमध्ये. थँक्यू मॅम. आणि असाही विचार करा की जेव्हा मॅमनी जसं एक आयडिया शेअर केली, त्या सेम टॉपिकसाठी जर तुम्हाला दुसरी कुठली तरी आयडिया असेल तर ती पण तुम्ही शेअर करू शकता. टेन्सेस, येस, टेन्सेसचं सॉन्ग सांगू शकतो. येस. येस, अजून आयडियाज? मॅडम, हा बोला मॅम. पाण्याचा प्रभाव म्हणजे आपल्याला जलचक्र जर दाखवायचं असेल किंवा शिकवायचं असेल तर आपण 2 प्रकारे सांगू शकतो. एक म्हणजे चित्रकलेचा वापर करून त्याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना 4 टप्प्यांची चित्र काढायला सांगू शकतो. नंतर ते त्या टप्प्यांना रंगवतात आणि नावं लिहितात. आणि दुसरं म्हणजे आपण नाट्य वापर करू शकतो की विद्यार्थ्यांचे गट करून एका गटाला आपण बाष्प बनवायचं, दुसऱ्या गटाला आपण ढग बनवायचं, तिसरा पाऊस दाखवतो. याच्यावरून आपण विद्यार्थ्यांना जलचक्र सांगू शकतो. येस मॅम, थँक्यू सो मच. आणि थँक्यू, तुम्ही 2 आयडिया शेअर केल्या. मॅम, आता इंग्लिशमध्ये काही पोएम असतात. उदाहरणार्थ 12वीच्या वर्गात सॉन्ग ऑफ द ओपन रोड ही एक पोएम आहे. तसेच सरोजिनी नायडू यांची विवर्स ही एक पोएम आहे, इंडियन विवर. आता इंडियन विवर या पोएम मध्ये विविध रंग दाखवण्यात आलेले आहेत आणि तो विवर जी विविंग करतोय त्यात लाईटचे स्टेजेस दाखवण्यात आले. तर बरेचसे विद्यार्थी चित्रकला खूप छान आहे त्यांची. मग त्यात जे शेड दाखवले, येल्लो शेड, सॉरी व्हाईट शेड दाखवलेला आहे. म्हणजे तसेच सॉन्ग ऑफ द ओपन रोड मध्ये एक व्यक्ती दाखवलाय जो प्रवास करतोय जीवनाचा. मग त्यात येणारे जे अडथळे आहेत ते आपण पिक्चरच्या फॉर्म मध्ये विद्यार्थ्यांना दाखवू शकतो. विद्यार्थ्यांचा यात मदत घ्यायची. काही विद्यार्थी खूप छान चित्र काढतात, त्यांना चित्र काढायला सांगायची. एक विवर विविंग करतोय, जस्ट इमॅजिन करा तुम्ही की विवर बसलेला आहे, तो विविंग करतोय. एक लहान बाळ जवळ आहे, त्याचं तो एक कपडे विणतोय त्यासाठी. एक व्यक्ती मृत आहे, त्याच्या अंगावर पांढरा कपडा आहे, त्यातून त्यांना जीवनाचे वेगवेगळे पैलू आपण दाखवू शकतो. राईट, राईट. थँक्यू सो मच मॅम. बरोबर हे. आणि तुम्ही एकदम ते व्हिज्युअल, म्हणजे तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा मी अशी चित्र इमॅजिन केलं ऍक्च्युली, कारण मी बर्डिंग करते त्याच्यामुळे मला बर्ड्स खूप आवडतात. येस, जस्ट टू पुश दिस अ लिटल बिट, कारण आय थिंक मी हे एक्सपेक्ट करते की बाकी शिक्षकांनी पण करावं. मी एक जस्ट मॉडेल करून दाखवते की मॅमचंच जर आता ते कवितेचं आपल्याला थोडी आयडिया पुश करायची अजून, की आता तो जो रोड, मॅम कुठली कविता म्हणाल तुम्ही? सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सॉन्ग ऑफ द ओपन रोड. सो त्याच्यामध्ये अशा बऱ्याचशा फिलिंग्स असतील की ज्याच्याशी रिलेट करू शकतात. कारण आता आपली जर मुलं 11वी 12वीत आहेत तोपर्यंत त्यांना कॉम्प्लेक्स इमोशन्स फील व्हायला लागतात. सो आपण त्यांना सांगू शकतो की आता ह्या कवितेची आपल्याला फिलिंग कळाली आहे, तर तुम्हाला ती फिलिंग सांगायची असती तर तुम्ही कशी कविता लिहिली असती. सो ड्रॉइंग इज वन लेवल ऑफ इट, बट ऑल्सो पुशिंग मुलांचं थिंकिंग, की फक्त आर्ट आहे म्हणून मग आपण त्याला सिम्पल ठेवायचं असं काही नाहीये. आपण त्यांचं थिंकिंग थोडं पुश करू शकतो की तू जर याच्यावरती कविता लिहिली असती तर मग तू काय लिहिलं असतं. भलेही त्यांनी 2 लाईन लिहू दे, भलेही त्यांच्यामध्ये राईम नसू दे, बट एनकरेजिंग की मुलं ही स्वतःहून कशा अजून त्यांचं थिंकिंग पुश करतील हेही आपण मी एक ऍड करू इच्छिते. जो 12th मध्ये ज्या कविता आहेत ना, त्यांना क्वेश्चन पेपर मध्ये असा प्रश्न आहे प्रत्येक कवितेवर की तुम्ही याच्याशी रिलेटेड 4 ओळींची कविता तयार करा. अमेझिंग, अमेझिंग. म्हणजे त्यांनी आर्ट इंटिग्रेटेडच असा सिलेबस कोर्स केलेला आहे
की मुलांची ह्या कवितेवर आधारित अजून तुम्ही काही 2 ओळी सांगू शकतात का? तर सांगतात मॅम मुलं. नाही, अमेझिंग अमेझिंग. ऍक्च्युली आपलं पॉलिसी, एज्युकेशनल पॉलिसीज चेंज झाल्यामुळे बरेचसे ट्रान्सफॉर्मेशन क्लासरूम मध्ये येत आहेत. बट आय जस्ट वॉन्टेड टू पुश यू अ लिटल बिट. थँक्यू मॅम. वर्तुळ हा टॉपिक शिकवायचा असेल तर वर्तुळाचं अशा वर्तुळाकृती पांढरा कागद घेतला आणि तो विद्यार्थ्यांना दिला आणि आपण शिकवलेलं असतं तेव्हा नंतर त्यांना विचारायचं याच्यातली त्रिज्या कोणती, केंद्रबिंदू कोणता, फोल्डिंग करून ते दाखवू शकतात. जीवा कोणती. बरोबर बरोबर. येस सर, थँक्यू. सो तिकडे तुम्ही व्हिज्युअल आर्ट्सचा उपयोग केलाय किंवा क्राफ्टचा उपयोग केलाय. येस. अजून याच्या पलीकडे म्हणजे काही एक्झाम्पल्स आपल्याला मुवमेंटचे, जसं मॅमनी एक नाटकाचं शेअर केलं होतं सुरुवातीला, त्याच्यात मुवमेंट पण इंटिग्रेटेड होती परिवलन परिभ्रमण मध्ये. बट समथिंग मोर की जे असं अनएक्सपेक्टेड आहे की जे आपल्याला पटकन सुचणार नाही, पण आहे काहीतरी असं एक्झाम्पल. ओके. सो थँक्यू सो मच, एवढे सगळे एक्झाम्पल्स शेअर केले. सो ऍज अन एज्युकेटर हे पण खूप महत्वाचं आहे की आपण जेव्हा कुठलीही गोष्ट डिझाईन करतो त्याच्यापेक्षा थोडं डीपर आपण कसं जाऊ शकतो. सो जेव्हा तुम्ही हे पाठ बनवता आणि आता आय थिंक तुम्हाला ज्या आयडियाज आहेत त्याच्यापेक्षा तुम्ही या सेशन नंतर थोडं तरी स्वतःला अजून पुश करण्याचा प्रयत्न कराल की अजून कसं बाबा मी क्रिएटिव्ह करू शकतो किंवा शकते. तर हे करताना तुम्हाला काय अडचणी येऊ शकतात आणि या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्ही काय कराल? आता कोणताही टॉपिक शिकायचं म्हणल्यानंतर युट्यूबवर ती ओळ टाकून दिल्या, शब्द टाकून दिला की त्या संबंधात भरपूर असे आपल्याला हे मिळतात. त्याच्यातून आपण जी आपल्याला कल्पना आवडली ती आपण यूज करू शकतो. येस येस सर, थँक्यू. अँड दॅट्स द बेस्ट अप्रोच, दुसऱ्यांकडनं शिकणं. हेमलता मॅम, तुम्ही काही बोलताय का? हेमलता मॅम, तुम्ही काय बोलताय का? तुमचा माईक मधून खूप आवाज येत आहे. मॅम, एखाद्या पाठाचं जर नियोजन आपल्याला आर्ट इंटिग्रेशन नुसार करायचं ठरवलं तर काही टॉपिक खूप लेंदी असतात, ते वेळ खाऊ असू शकतात. आपण तो घटक सोपा करण्यासाठी मुलांचे गट करून प्रत्येक घटक जर वाटला आपण जर टॉपिक जे तर टाइम वेळ वाचू शकतो, वेळ जाऊ शकते. बरोबर बरोबर. जो मोठा घटक असेल त्यासाठी आपण अशा पद्धतीचा एखादा निवडायला हवा की तो कमी वेळ पटकन समजेलही आणि संपेलही, म्हणजे जेणेकरून पुढे जाता येईल. येस येस मॅम, डेफिनेटली दिस इज अ व्हेरी युजफुल सजेशन. येस,
असाइड फ्रॉम दीज क्वेश्चन्स तुम्हाला काही सजेशन्स आहेत का, काही आयडिया शेअर करायच्या आहेत का लार्जर ग्रुप बरोबर? बिकॉज आय थिंक आपला जो ग्रुप आहे आज टीचर्सचा खूप एन्थुझियास्टिक ग्रुप आहे आणि तुमच्याकडे खूप जास्त नॉलेज बेस आहे. सो आय वुड ऑल्सो लाईक टू गेट सम आयडियाज फ्रॉम यू. आणि म्हणजे आय रिअलाइज की मला ऑडियन्स माहीत नसल्यामुळे ह्याच्यात किती कॉन्टेंट इन्व्हॉल्व्ह करायचा आणि काय काय गोष्टी इन्व्हॉल्व्ह करायच्या ह्याच्याबद्दल मला अंदाजाने करावं लागलं ते. बट आय वॉज व्हेरी प्लीज्ड की एवढा इंटरॅक्टिव्ह आणि एवढा कॉग्नेटिव्हली अवेअर ग्रुप बरोबर मला आज इंटरॅक्ट करायला मिळालंय. आणि इट्स म्हणजे असं भाग्य असतं असं अशा ग्रुप्स बरोबर डिस्कस करायला मिळणं. सो आय वुड ऑल्सो लाईक टू अंडरस्टँड युअर आयडियाज. आणि याच्या पलीकडेही तुम्हाला आजच्या टॉपिक बद्दल काही शेअर करायचं असेल, काही रिसोर्सेस शेअर करायचे असतील तर जरूर करा. हो, विद्यार्थ्यांची थिंकिंग अँड व्हिज्युअल इमॅजिनेशनची क्षमता वाढवावी लागेल सर. डेफिनेटली दॅट्स वन ऑफ द चॅलेंजेस. आणि खूपच इम्पॉर्टंट चॅलेंज तुम्ही हायलाइट केलं, कारण आपल्याला सवय नसते. सो त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी तरी एक युजफुल राहिलंय, कारण मी स्वतः सुद्धा एक अशी स्टुडंट होते जी एकदम सिन्सिअर आणि अशी होते. आणि मला क्रिएटिव्ह थिंकिंगसाठी स्वतःला पुश करायला खूप वेळ लागला. सो व्हॉट हेल्प मी की मेटाकॉग्निशन ही एक पद्धत असते. म्हणजे आपण जे थिंक करतोय त्याच्याबद्दल थिंक करायचं की काय आपण थिंक करतोय, आणि ते स्टेप वाईज ह्याच्यामध्ये म्हणजे मी असं म्हंटलीये का, आणि मी असं केलं का, असं केलं, हे जर आपण स्वतःला क्वेश्चन करायला लागलो तर आपलं थिंकिंग अजून डीप व्हायला लागतं. किंवा जसं सुरुवातीला आपण छोटे छोटे एक्सरसाइज केला तो की तुमचा मूडचा रंग काय असेल, की नॉर्मल प्रश्नांना थोडं क्रिएटिव्ह करून विचारलं आपण तर मला असं वाटतं की आपली जी थिंकिंग आणि व्हिज्युअल इमॅजिनेशनची अबिलिटी आहे ती वाढू शकते. की आपल्याला काही खूप मोठी रोज रोज ऍक्टिव्हिटी करायची गरज नाहीये, पण असा एखादा प्रश्न असा विचारायचा की ज्याच्याने आपल्याला थोडं क्रिएटिव्ह थिंक करावं लागेल. की बाबा या युद्धामध्ये जर हा राजा नसताच उतरला तर काय झालं असतं. दॅट्स ऑल्सो क्रिएटिव्ह थिंकिंग, राईट? सो हे माझं म्हणजे मत आहे. पण आय वुड लाईक टू हिअर मोर ओपिनियन्स ऑन दिस. जे बोरसे सरांनी चॅटमध्ये टाकलंय त्याच्यावरती तुमचेही आयडियाज मला ऐकायला आवडेल. सो जस्ट टू वॉक अवे, कारण आय थिंक आपल्या सेशनला आता हार्डली 7 मिनिटं राहिली आहेत. सो असे काही मी सुद्धा ज्या वेगवेगळ्या रिसोर्सेसला प्रिफर केलं. फॉर एक्झाम्पल NCERTचं एक हँडबुक आहे जे आर्ट इंटिग्रेटेड एज्युकेशन वरती त्यांनी टीचर हँडबुक, मी आता ते सर्च करत होते, तर ते सुद्धा एक युजफुल रिसोर्स आहे. ते मी चॅटमध्ये शेअर करते. ओके, सो आय थिंक खूपच सन्नाटा आहे.
येस, मी हँड रेस पाहिले नव्हते, मला दिसत नव्हते. हँड रेस आहेत 3 लोकांचे. तुम्हाला काही शेअर करायचंय का? ते आधीचे हँड रेस आहेत, शीतल मॅम, रवींद्र सर. नाही मॅडम. हा मॅम बोला. तुमचा नाही, हँड नाही, रेस काय झालेला आहे, तुम्हाला काही शेअर नाही करायचंय का? हा, ट्रेनिंग खूप छान आहे मॅडम आणि आम्हाला रोजच्या अध्यापनामध्ये याचा खूप फायदाही आहे आणि आम्ही त्या पद्धतीने ते मुलांना देण्याचा नक्कीच प्रयत्न करतो. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. थँक्यू मॅम. मॅम तुम्ही तो हँड रेस रिमूव्ह करू शकता आता. माझं स्क्रीन शेअरही स्टॉप झालं एकदम. तर दॅट वॉज द लास्ट स्लाइड. आणि अजून काही थॉट्स असतील? आपल्याकडे अजून 4 मिनिटं आहेत आणि मी चॅटमध्ये सुद्धा एक रिसोर्स शेअर केला आहे की जो आपल्या NCERTचा रिसोर्स आहे, त्याच्यामुळे तो कामी येऊ शकतो आपणा सगळ्यांसाठी. मीनवाईल जर आर्ट इंटिग्रेशन बद्दल, बिकॉज आय थिंक तुमच्यासाठी तो खूप फॅमिलियर टॉपिक आहे, त्याच्यामुळे जर तुम्हाला अजूनही सेशन बद्दल काही थॉट्स असतील की असं काही जे तुम्हाला सेशन कडनं अपेक्षित आहे पण आज नाही झालं, बट त्याच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन्स आहेत किंवा सेशन मध्ये काही इन्क्लूड करायला हवं होतं, तर तसे सजेशन सुद्धा मला तुम्ही नक्की चॅटमध्ये कळवू शकता किंवा अनम्यूट करून सांगू शकता. सर्व शिक्षकांना विनंती की त्यांनी काही प्रश्न असेल तर अगदी अजिबात म्हणजे संकोच न बाळगता विचारावं. किंवा सर्वांचं पार्टिसिपेशन जर असेल, तुम्ही जर बोललात तरच आम्हाला कळेल की तुम्हाला आजचं सेशन कितपत समजलंय किंवा ते उपयोगी होतं पण की नव्हतं तुमच्यासाठी. ऍटलिस्ट तुम्ही तेवढं तरी आम्हाला सांगा. म्हणजे काहीतरी प्रतिक्रिया तुमच्याकडून आली तरच आम्हाला समजेल की आमचं सेशन कितपत चांगलं होतं. कारण कोणी काही बोललंच नाही तर आम्हाला काहीच कळणार नाही की चांगलं झालं खराब झालं सेशन. सेशन चांगलंच होत आहे मॅडम, फक्त विद्यार्थ्यांच्या आमच्या समस्या वेगळ्या आहेत. विद्यार्थ्यांना बऱ्याच गोष्टी बघायलाच मिळालेल्या नसल्यामुळे त्यांच्या त्या स्मरणात राहत नाही. मेमरी, जसं आपण फोटो काढतो तर डोळ्यांमध्ये मेमरी असते आणि ते समोर आणायचा प्रयत्न करत असतात ज्या वेळेस आपण त्यांना काही प्रश्न विचारत असतो, आणि तेच त्यांना जास्त करून बघायला मिळत नाही. आपण आता पाकिस्तान शब्द उच्चारला तर आपल्या डोळ्यासमोर पाकिस्तानचा नकाशा येईल. महाराष्ट्र बोललं तर एखाद्या व्यक्तीबद्दल नाव घेतलं तर त्याचं चित्र डोळ्यासमोर येतं. परंतु जर ते बघायलाच जास्त मिळालं नाही विद्यार्थ्यांना त्या गोष्टी व्हिज्युअल, तर मात्र ते तिथं कमी पडतात. त्यांनी काही वस्तू जर चित्राच्या स्वरूपात बघितलेल्या नसतील तर हा एक अभ्यासक्रमाच्या बाबतीमध्ये चित्रांचा समावेश किंवा व्हिज्युअल जास्तीत जास्त राहिलं तर त्यांच्या कुठेतरी पाहण्यात आलेलं आहे बुवा, त्यामुळे त्याला समजण्यास ती गोष्ट सोपी जाते, असं माझं मत आहे. येस, एक्झॅक्टली. आणि त्याच्यामुळे सर आर्ट इंटिग्रेशन खूप इम्पॉर्टंट आहे, कारण व्हिज्युअल आर्ट्स हा खूप एक कॉन्क्रीट वे आहे की जी अशी अमूर्त कॉन्सेप्ट असते ती समजायला किंवा जी त्यांना माहित नाही ते समजायला हेल्प होते. थँक्यू सो मच फॉर शेअरिंग दिस सर. नियती, आय थिंक वी आर एट टाइम, कारण कोणी काही ओके. तर मग आय थिंक कोणाचा काहीच प्रश्न नसतील तर आपण थांबूया. किशोर सर, येस येस सर, बोला सर.
किशोर सर, तुमचा माईक ऑन, तुम्ही काही बोलताय का? हॅलो. आय थिंक ते फक्त थँक्यू म्हणत होते. थँक्यू किशोर सर. मॅम नमस्कार. हॅलो. येस मॅम. तुमच्याकडे जर अशा काही आयडियाज असतील आर्ट इंटिग्रेटेडशी संबंधित, तर तुम्ही ते आमच्याशी शेअर करू शकतात का? म्हणजे कसं आहे, तुम्ही त्यातल्या एक एक्सपर्ट आहात. आम्हाला जर आयडिया तुमच्याकडनं मिळाल्या तर ते खूप बेटर ठरेल मॅम आमच्यासाठी. कारण तुम्ही आजचं जे सेशन झालं ना, ते खरंच खूप युजफुल आहे. आणि असं वाटतं एक आशेचा किरण आहे की आम्ही आमच्या एज्युकेशन अध्यापन कौशल्यामध्ये तुमच्या जर आयडियाज इन्व्हॉल्व केल्या तर अजून बेटर वेने आम्ही शिकू शकतो. आम्हाला एक मार्गदर्शन करायला तर बरं होईल. मॅम डेफिनेटली. सो ऍक्च्युली मी सुद्धा स्वतः काय करते की जेव्हा मला असे काहीतरी आयडिया सुचते, तिला पुश करण्यासाठी मी इंटरनेटवरती बरेच रिसोर्सेस वापरते. आणि मला स्पेसिफिक आर्ट इंटिग्रेशनसाठी खूप रिसोर्सेस मिळाले होते. ते मी लिंक्स तुमच्या सगळ्यांशी शेअर करते. तर एक तर मी आता एनसीईआरटीचा हँडबुक शेअर केलं. आणि म्हणजे कारण ही क्रिएटिव्ह प्रोसेस आहे ना, ही प्रॅक्टिसनी मल्टिपल आयटरेशन्सनी येते. सो मी सुद्धा ज्या आयडियाज असतात त्या ओके सॉरी, कधी म्यूट झालाय तो? आता जस्ट ओके 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 ठीक आहे. सो मॅम मी सुद्धा स्वतः रिसोर्स लायब्ररीज खूप सारे यूज करते. कारण आपल्याला जो टाइम कन्स्ट्रेंट असतो त्याच्यामुळे, आता जसं की हे पीपीटी बनवायला मला वेळ मिळाला, त्याच्यामुळे मी रिसर्च करून स्वतःहून ते स्टेप वाईज ब्रेकडाऊन केलं आणि जे काही केलं. पण बऱ्याचदा जेव्हा क्लासरूम सेटिंग्स असतात आणि रोजची धावपळ असते, तेव्हा मला सुद्धा फ्रॉम स्क्रॅच आयडिया लिहायला करायला तेवढा वेळ मिळत नाही. मग मी काय करते की मी स्पेसिफिक त्या टॉपिक बद्दल देर आर मेनी ऑनलाईन रिसोर्सेस, अगदी लायब्ररीज आहेत मोठ्या मोठ्या, की जिथे नुसत्या आर्ट इंटिग्रेशनचेच आयडियाज असतात. तर त्या मी नक्की नियती मॅमशी शेअर करीन आणि त्यात फॉरवर्ड करतील तुम्हाला व्हॉट्सअपवरती. कारण मी त्या एका ठिकाणी गॅदर केल्यात, पण मला आता ती डॉक्युमेंट एक्झॅक्टली मिळत नाहीये. पण मी तुम्हाला एनसीईआरटीचं हँडबुक सुद्धा पाठवलेलं आहे ऑन चॅट, की ज्याच्यात सुद्धा खूप वेगळ्या वेगळ्या आयडियाज तुम्हाला दिसतील. डज दॅट आन्सर युअर क्वेश्चन मॅम? येस मॅम. कारण लँग्वेज हा असा सब्जेक्ट आहे मॅम की त्यात अनेक स्किल इंटिग्रेट करू शकतो. आणि आजकालचा जो सिलेबस आपण जर पाहिला ना मॅम, आता आपण आश्रम शाळेचे स्टुडंट्स जर बघितला तर हा सिलेबस त्यांच्यासाठी खूपच जास्त हार्ड ठरतो. म्हणून जेवढ्या सोप्या पद्धतीने त्यांना हा लँग्वेज सब्जेक्ट शिकवला तर ते त्यांना बेनिफिशियल होईल. मॅम लँग्वेज मध्ये मी युजली ना एक 5E मेथड असते, जी शक्यतो सायन्स मध्ये वापरतात, पण ती तुम्ही लँग्वेज मध्ये पण वापरू शकता. की अनफॅमिलियर 5E मेथड मध्ये 5 स्टेप्स असतात: एंगेज, एक्सप्लोर, एक्सप्लेन, इलॅबोरेट आणि देन लास्ट स्टेपचं नाव आठवत नाहीये. सो बेसिकली मुलांना तुम्ही आधी काहीतरी गप्पा गोष्टींनी एंगेज करायचं त्या विषयाबद्दलच्या, आणि जस्ट त्यांना माहिती घ्यायची, सो दॅट तुम्हाला कळेल की त्यांना किती त्याचा कॉन्टेक्स्ट आहे. आणि मग लिटरली आता मी ग्रॅमर बरोबर हे सगळं खूप करायचे, की त्यांना जनरल एक स्टोरी द्यायचे आणि त्यांना सांगायचे की से तुम्ही सगळी नावं जी जी वाटतायत तुम्हाला त्याच्यात ती गोल करा. आणि मग ते त्यांनी करून झाल्यानंतर सांगायचे की ह्याला नाऊन म्हणतात. जी तुम्ही आता नावं सर्कल केली, वस्तूची, व्यक्तीची किंवा कुठल्याही याची, त्याला नाऊन म्हणतात. आणि मग मी तिथून पुढे शिकवायला लागायचे. आधी त्यांना जे माहिती आहे त्याच्याबद्दल त्यांना कॉन्फिडन्स द्यायचे की तुम्ही एक्सप्लोर करा हे काय, न सांगता की हे नाऊन आहे. त्यांना फक्त मी म्हणायचे की वस्तूची, व्यक्तीची, अॅनिमलची, प्लेसची, कोणाची ही नावं जी जी तुम्हाला त्या स्टोरीमध्ये दिसतात ती सर्कल करा. कारण मी पण ज्या मुलांबरोबर काम केलं त्यांची ग्रेड लेवल म्हणजे 6वीतल्या मुलांना लिटरली 2री मधलं वगैरे यायचं नाही. मग ती ग्रेड लेवल मला त्यांची 2-3 वर्षांनी बिल्ड करायची होती. त्याच्यामुळे मग आम्हाला असं काहीतरी इंटरेस्टिंग मी करायचे. मग त्यांना आधी करायला लागायचं ते, आणि मग मी त्यांना म्हणायचे की ओके आता तुम्ही हे जे केलंय ना ह्याला काय म्हणतात माहितीये का ग्रामरमध्ये, याला नाऊन म्हणतात.
आणि मग मी नाऊनचे प्रकार, ही सगळी ऍबस्ट्रॅक्ट इन्फॉर्मेशन नंतर द्यायचे. सो ते त्यांच्या डोक्यामध्ये एकदम व्यवस्थित बसायचं की नाऊन इज अ नेम ऑफ अ प्लेस, ॲनिमल, थिंग ऑर एनिथिंग. आणि मग हे बेसिक अंडरस्टँडिंग आहे. मग आपण त्यांना इलॅबोरेट करायचं, त्यांना अजून त्याच्यातले बारकावे शिकवायचे आणि मग पुढे जाऊन प्रॅक्टिस द्यायची त्यांना त्याच सेशनमध्ये अजून थोडी अवघड एक स्टेप. सो हे मी खूप करायचे लँग्वेजमध्ये, कारण आपल्याला असं वाटतं की लँग्वेजमध्ये आपण एक्सपेरिमेंटेशन नाही करू शकत, बट लँग्वेज इज ऑल्सो व्हेरी काय म्हणतात एक्सपेरिमेंट करण्यासारखी गोष्ट. सो दॅट इज वन एक्झाम्पल दॅट आय रिमेंबर फ्रॉम माय टीचिंग डेज. काही अजून आठवलं मॅम तर मी शेअर करेन. ओके, थँक्यू मॅम. सेशन खूपच ग्रेट होतं मॅम. हो मॅडम, सेशन खूपच छान आहे आणि विशेषतः गणित सारखा म्हणजे जो बऱ्याच विद्यार्थ्यांना बोरिंग विषय असतो तो शिकवण्यासाठी जर आपण ही प्रोसेस वापरली तर ती आपण अगदी म्हणजे त्यांच्या समोर जिवंतपणे उभं करू शकतो. उदाहरणार्थ आता मी प्रोबॅबिलिटी किंवा संभाव्यता हा टॉपिक शिकवताना जर मी नुसतंच शिकवलं तर त्यांना कळणार नाही, पण तुम्ही त्या ठिकाणीच प्लेइंग कार्ड्स वापरले तर मग एकूण किती लाल रेड कार्ड्स आहेत हे असं म्हणजे नुसतं बोलून सांगण्यापेक्षा मी प्रत्यक्ष कृती करून सांगितली तर तो टॉपिक किंवा ते सेशन त्यांना ते खूप छान समजतं. अमेझिंग मॅम. हे मला शिकवायला पाहिजे होतं माझ्या टीचर्सने. मला प्रोबॅबिलिटीची खूप भीती वाटते. आणि मॅम ऍज अ टीचर म्हणून मी एक माझा पर्स्पेक्टिव्ह आहे की कम्युनिकेशन इज अ ग्रेटेस्ट आर्ट आणि ह्या कम्युनिकेटिव्ह इज ग्रेटेस्ट आर्ट टुडे इज प्रूव्हन बाय यू मॅम. तुम्ही तुमचं फक्त कम्युनिकेशन स्किल ही एक आर्ट आज वापरली आणि त्यातून आमचं तुम्ही आम्हाला जे सेशन शिकवलं ते अधिक लक्षात राहण्यासारखं आहे, अधिक आवडणारं आहे. म्हणून मग कम्युनिकेशन ही टीचर्सची सर्वात मेन फंडामेंटल आर्ट आहे मॅम. आपण ती विसरून बऱ्याचशा गोष्टी आपण करतोय, मॉडेल्स तयार करतोय, आर्ट ड्रामा बरंचसं करतोय, पण त्यातून कम्युनिकेशन कुठेतरी लॅक होत चाललंय. म्हणून पहिल्यांदा प्रत्येक ऍज अ टीचर म्हणून आपण आपलं कम्युनिकेशन स्किल डेव्हलप करायला हवं, कारण ही एक खूप ग्रेट आर्ट आहे असं मला वाटतं. थँक्यू सो मच मॅम. आणि ही आयडिया पण चांगली. आय थिंक मे बी यू कॅटपुल्टचे लोक प्लीज नोट दिस डाऊन, कारण कम्युनिकेशन इज समथिंग दॅट एव्हरीबडी विल बेनिफिट फ्रॉम. थँक्यू सो मच मॅम. थँक्यू मॅम. Can you ask everybody to switch on the camera? We can click one photograph. ओके. जे आता कॉलवरती आहेत काही जण गेलेत कारण लेट झालंय, पण जे आहेत ते कॅमेरा ऑन करू शकता का? आपण एक फोटो काढूया. अरे वा, किती बरं वाटतंय. ओके, आज आप लोग के स्कूल में छुट्टी है क्या? बच्चों की लास्ट वर्किंग डे है क्या? बच्चों की लास्ट वर्किंग डे. यस मैम, आज बच्चे घर गए. आज उनका लास्ट पेपर था. अच्छा, ठीक है. सो थैंक यू सो मच. आपकी कल नुपुर मैम का एक और सेशन है. मेरा रिक्वेस्ट रहेगा कि आप लोगों को हम परेशान कर रहे हैं, लेकिन जितने भी क्योंकि मुझे पता है आप लोगों का छुट्टी का टाइम हो जाता है, आपको जाना है, आप लोगों की बहुत सारे